इकडेच येते नमस्कार मंडळी, मी सिद्धी साखरवाडी वाईसमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर आज आम्ही जातो आहोत देवबागला. तर ह्या बोटीने आम्ही जातलो ते सगळे पॉइंट बघू, बोट सफारी करतलो. तर ही आमची बोट हा आणि ही आमची सगळी मंडळी आहेत बघा. ही सगळी मंडळी आम्ही घेऊन जातलो. तर चला जाऊया, बघूया, आपण बोट सफारी करूया. गाव जा रहा है. आता आम्ही हे लाईफ जॅकेट घालतेलो कारण हे घालणे गरजेचं आहे जास्त. तर सगळ्यांना लाईफ जॅकेट देतात. आता मी घालून घेते. वीडियो ऑन है, वीडियो ऑन है. विकास भाई अपना वीडियो भी निकालना. समुद्र आणि नदीचा संगम आहे ते. या जर साईडला जर पाहायला गेलात ना तर मालवण तालुक्याचा लास्ट एंड आहे. या साईडला मालवण तालुका आपला संपला. देवबाग गावाचा लास्ट एंड. आता देवबाग गावाला देवबाग नाव कसं पडलंय बघा. साईडला एक मंदिर दिसतंय, शिवशंकर देवस्थान आहे. तसं देवबाग गावामध्ये 2-2 मिनिटामध्ये देवाची मंदिरे असल्यामुळे देवाची बाग म्हणून आपलं देवबाग ओळखलं जातं. म्हणून देवबागला देवबाग असं नाव ठेवलेलं आहे. पलीकडच्या साईडला जर पाहायला गेलात तर ही पूर्णपणे दिसते आहे ही भोगवे किनारपट्टी आहे. म्हणजे वेंगुर्ला तालुक्यातली भोगवे किनारपट्टी. बघा भोगवे गावातल्या डोंगराचं शेवटचं टोक दिसतंय बघा. हा पूर्ण डोंगर बघा कसा क्रोकोडाईल माउंटन सारखा दिसतोय. हा पूर्ण डोंगर बघा, क्रोकोडाईल सेल सारखा हा पूर्ण डोंगर दिसतोय आपल्याला.
असं हे बेट आहे पूर्ण. देवबाग गावाच्या तिन्ही साईडने पूर्णपणे पाणी आहे. सी आकाराच्या बेटासारखं हे देवबाग तुम्हाला गाव दिसणार. पलीकडच्या साईडने जर पाहायला गेलं तर नदी होती आणि या साईडला लाटा पेसळायला चालू झाली बघा. या साईडला इकडनं अरबियन सी समुद्र स्टार्ट झाला. बॅकवॉटर कर्ली नदी आणि अरबियन सी समुद्र एकत्र झालाय. त्याला संगम पण बोलतात. संगम पॉइंट आहे. पावसाच्या पिरियडला इकडे मोठमोठ्या लाटा वगैरे कोसळत असतात. म्हणजे 12-13 मीटरच्या इकडे मोठमोठे लाटा कोसळत. आता कसं आहे दिवाळी हंगाम नाताळ हंगामला हे पूर्णपणे शांत असतं वातावरण. ते दिसले कुठे दोन आहेत जवळ गेले पळून जा. पळणार ते पळणार. शिट्टी वाजू काय इकडेच येते. माय गॉड. जवळ बोर्ड आली की पळतात. इंजिनच्या आवाजाला पळून जातात. लाईट हाऊस तिकडे. लाईट हाऊस आपण जायचं एंडिंगला आता जायचं आपलं. इथे ते 6 महिने राहतात ना कोण माणूस, तर मी तिथे राहू शकतो. रात्री 6 महिने मी राहू. मला आवडलं तर इथेच राहील. एक नंबर. तर मंडळी हो हा चिवा पॉइंट. तर बघा हे किती भारी आहे. बघू किती भारी वाटतं बघा.
इंग्रजांच्या काळातलं आहे, पूर्ण ब्रिटिशकालीन आहे. ओल्ड लाईट हाऊस. लाईट हाऊस आहे. ते पोहोचले पण तिकडे पुढे 2 कोटी होते आपले. तर मंडळी हा बघा, हा नवीन लाईट हाऊस हा. आता आपण मगाशी गेलो होता ओल्ड होता आणि हा बघा हा नवीन आहे. एका घे समुद्र के बीच में सगळी गँग एन्जॉय करता. झाला ना 2 माणसावरती राहिला आहे सरकारची. 15 दिवसाची शिफ्ट आहे ती, म्हणजे 15 दिवसाची ड्युटी आहे. 15 दिवस कोण कंटिन्यू असतो, 3 महिने 1 महिना फॅमिली पण घेऊन राहू शकतो. आपल्याला नाही त्यांना. आम्ही लो सुनामी आयलँडला. पूर्ण 4 साईडने समुद्र आहे आणि मध्ये हे बेट आहे बघा. आणि या बेटावरती आपण बऱ्यापैकी इथे वॉटर स्पोर्ट करू शकतो आणि इथे खाण्याची वगैरे पण व्यवस्था आहे. सर्व काही खायला मिळतं. तुम्ही इथे नक्की या, खूप छान वाटणार आहे तुम्हाला.